नमस्कार मंडळी, आजच्या भागात तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत। मंडळी, आज आपण विरार मधले 3 गणेशोत्सव मंडळांना भेट देतोय। तर सर्वात पहिले आम्ही ऍक्च्युअली गेलेलो भाजी आणायला आमच्या समोरच्याच भाजी गल्लीमध्ये। ती भाजी गल्ली जिथे संपते तिथे विराटनगरचा राजा बसतो। तर त्या मंडळाचं वैशिष्ट्य असं की ते प्रत्येक वेळेला मूर्तीवरती काही ना काहीतरी गोष्टींचा कोलाज करतात वेगवेगळ्या रंगांचं। तर या वर्षी त्यांनी पास्ताचं कोलाज केलंय बाप्पाच्या शरीरावरती आणि पास्ताचा बाप्पा असा केलेला आहे। तर आपण जाऊन पाहूया। तर म्हणजे असा होता विराटनगरचा राजा आणि आम्हाला खूप आनंद वाटला तिथे जाऊन। ते ऍक्च्युअली त्यांची क्रिएटिव्हिटी बघण्यात खूप मजा येते। तर आता आपण जाऊया विरार मधल्या एका जुन्या मंडळाकडे। विरारपेक्षा मी बोलीन बोळींज मधला भंडार आई हे जे गणेशोत्सव मंडळ आहे ना, ते त्याला 41वे वर्ष आहे। हे म्हणजे एवढी जुनी परंपरा आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये तो उत्सव साजरा करतात। तर त्या मंडळाला आज आपण जाऊन भेट देणार आहोत। तर म्हणजे कसं झालं दर्शन, खूप छान ना। मला तर ती मूर्ती भरपूर आवडली भंडाराची। आणि जाता जाता तुमच्यासाठी एक स्पेशल सरप्राईज आहे, बोनस म्हणा तुम्ही। आपण एका अशा सार्वजनिक गणपतीला भेट देतोय जो सार्वजनिक नाहीच आहे, तो मुळात घरचा गणपती आहे, पण त्याचं स्वरूप एवढं मोठं आहे की ते सार्वजनिक गणपतीलाही लाजवेल एवढं मोठं त्याचं स्वरूप आहे। ते घरामध्ये एक त्यांची खोली आहे ज्याच्यात गणेश स्थापना होते आणि तिथेच त्यांचं डेकोरेशन वगैरे होतं। फार पूर्वी म्हणजे हा 100 वर्षापूर्वीचाही गणेशोत्सव आपण बोलू शकतो घरातला, पण त्या फार वर्षापूर्वी मी त्या घरांमध्ये चलचित्र पाहिलेली। आता चलचित्राचं फॅड राहिलं नाहीये, तर चांगले चांगले देखावेच तिथे बनवले जातात। तर त्या या वर्षी तिथला काय देखावा आहे तो तुम्हाला बघून आवडेलच आणि आम्ही पण एकदम चकित झालो आणि एकदम आनंद झाला आम्हाला तो पाहून। तर जाता जाता आपण बघूया बोळींज मधले म्हात्रे कुटुंब, म्हणजे अगदी बोळींज नाक्यावरती त्यांचं घर आहे,
बोळेश्वरी मंदिरकडे आपण जो राईट मारतो तिथे राईट मारल्या त्यांचं घर लागतं, तर त्या घरातला म्हात्रे कुटुंबियांचा गणेशोत्सव आपण बघूया. तर मंडळी, आजच्या भागात एवढंच. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.